महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांनाही वंदन करतोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीताराव पवार, आज ज्यांनी आपला आता मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र विधिमंडळातील आणि आपले पालकमंत्री आदरणीय शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष अविनाशजी गलांडे, आमच्या विधिमंडळातील सहकारी आमच्या ताई संजनाताई जाधव, दुसरे आमचे विलास बापू भुमरे आमदार, त्याचप्रमाणे आमचे सेक्रेटरी सन्माननीय अप्पासाहेब धुळाचच्या आयुक्त मॅडम अनिताताई मेश्राम, आमचे जिल्हाधिकारी विनयजी गौडाजी, आमच्या जिल्हा परिषदच्या शिओ आदरणीय श्रीमती मिनू पीएम, त्याचप्रमाणे आमचे राधाकृष्ण पटाडे गटनेते पटवर्धन साहेब आमचे, त्यानंतर आमचे सगळे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती काही आलेले सदस्य असतील, त्यानंतर आमचे सर्व बीडीओ असतील, आमचे जिल्हा परिषद सर्व अधिकारी असतील आणि उपस्थित असलेले सर्व सरपंच, काही उपसरपंच आले असतील, इतर काही मान्यवर आले असतील आणि आमच्या या खात्याचे आणि आपल्या जिल्हा परिषद सर्व आलेले सन्माननीय अधिकारी वर्ग, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कारण आज आणि घटनेत आलेत ना, तुम्ही मागून आलात नाही का, उशीर आलात म्हणून तू राहिलास पाठीमाग। आपल्याला आजचा हा जो कार्यक्रम आहे हा शिव मॅडम घेतले ना आपल्या जिल्हास्तरीय पंचसंमेलन संभाजीनगरलाच का घेतोय आम्ही, कारण पूर्वी ज्या वेळेला ही योजना लागू झाल्यानंतर 2006 ला पहिला इथं ह्याच खात्याचा कार्यक्रम झालेला होता पालकमंत्री, आणि आज पूर्ण महाराष्ट्राचं संमेलन आम्ही घेणार, परंतु पहिलं संमेलन हे संभाजीनगरमध्ये घेतोय। शिवाजी महाराजांकडे नाही घेतलं आम्ही, पहिलं संभाजीनगरला घेतोय, लक्षात ठेवा। आणि म्हणून जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थाधारकांना सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो। म्हणजे आता आपण प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त करत असताना पहिलं आमच्या अध्यक्षांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, काही बाबीची वस्तुस्थिती आहे, जो DSR रेट आहे हा DSR रेट खरोखर कमी जास्त आहे, त्याचा आम्ही विचार करतोय। कारण काय झालं, ही आपली दोघांची मिळून योजना आहेत, केंद्र आणि राज्य। केंद्राचे काही असे निकष आणि नियम आहेत ते आम्हाला बदलता येत नाही आहेत, परंतु आपल्या माध्यमातून जे आहे ते आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे अधिकारी, आम्ही सगळे मिळून, कारण आम्हालाही कल्पना आताच्या या DSR रेटमध्ये आपण फार मागे आहोत, ते आम्ही त्या ह्याच्यात कसे आणता येतील ते आम्ही पाहतोय। तुमचं कुशल देयकाचं म्हणणं आहे आणि जी वस्तुस्थिती आहे, कारण त्यावेळेला भुमरे मामा असताना त्यांनी दोन्ही हाताने तुम्हाला दिलं, दोन्ही हाताने, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे, आम्ही ते विसरलेलो नाही। ते आता कर्ज आम्ही फेडतोय, मामांचं भाचा फेडतोय, आता काळजी करू नका। त्याचं कारण आहे, कारण त्यावेळेला आपण कामं पण मोठ्या प्रमाणात घेतले आणि महाराष्ट्राला झुकतं माप दिलं। म्हणजे जवळजवळ 3000 कोटीचं येणं आपल्याला केंद्राकडून आहे। त्या दिवशी आम्ही मिटिंगला गेलो, मिटिंग केली, त्यानं सांगितलं, आणि अध्यक्ष तुम्हाला फोन येतात त्याप्रमाणे आमच्या आमदारांना, मंत्र्यांना, सगळ्यांनाच फोन येतात, परंतु सगळ्यात जास्त फोन हे मला येतात, कारण मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे, आणि मी त्यांना समजून सांगतो त्याचं काही कारण आहे। कारण कोणी कर्ज काढून विहीर बांधले, गोटा बांधलाय, कोणी काय बोलतात आमच्या बायकांचे गंतन ठेवलंय, असं म्हणजे लोक सांगतात, आम्हालाही ते पटतंय। आणि म्हणून आम्ही 2 वेळेला केंद्रामध्ये जाऊन आलो। आता आज केंद्राचं अधिवेशन संपतंय
आज कालच मी आमचे खासदार म्हणजे मामानं पण सांगितलं आणि आमचे दुसरे खासदार बारणे आप्पा त्यांनाही सांगितलं की बोला आज अधिवेशन संपता शिवराज सिंग चौहानांना तुम्ही सांगा. तरी त्या दिवशी मान्य केलं की बोले पहिला टप्पा एक 2200 कोटीचा तुम्हाला देतो, त्याच्यात राज्याचे थोडे टाकून हे जे थकीत लोक आहेत गेली 4 वर्षापासून त्यांना पहिलं परिपूर्ण करण्याचा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. कारण ते देणंच आहे त्याबद्दल, कारण सरपंचांना सगळ्यांनाच हे लोक घाईवरती आणतायत याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. आपण जे मगाशी एक सांगितलं अध्यक्ष की जलताराची जे काही खड्ड्याची लांबी रुंदी आहे खोली आहे ही कमी आहे, पैसेही कमी आहेत, ते कमी आहे. आमच्या पालकमंत्र्यांनी मग सांगितलं आमची चर्चा होत असताना पालकमंत्री आपण त्याच्यावरती थोडा विचार करतो, आमचे सेक्रेटरी अधिकारी सगळेच आहेत की जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जरी केंद्राकडनं ह्याच्यामध्ये नाही आलं राज्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही करता येऊ शकतं ते आम्ही करून त्यामध्ये ती लांबी रुंदी वाढवून त्यामध्ये कसं आपल्याला शेतकऱ्यांना, कारण शेतकऱ्यांसाठी जर आहे तर शेतकऱ्यांसाठी काही करायला हरकत नाही आहे असं मला वाटतं आणि ते आम्ही त्या विचाराधीन आहोत. पालकमंत्री तुमचाही आम्ही त्याच्याबरोबर सहभाग घेऊया. ही योजना 77ला लागू झाली, 72च्या दुष्काळामध्ये अडचण होती, आपल्याला फार मोठा दुष्काळ पडला त्यावेळेला 71-72ला. आणि त्याच्यानंतर पहिली महाराष्ट्र राज्याने ही केंद्रात आपली ही योजना चालू केली. 20 पागे ह्याने ही योजनेला मूर्त स्वरूप दिलं. आणि आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की ही योजना केंद्राने स्वीकारून संपूर्ण देशाने स्वीकारली. त्यामध्ये ही महाराष्ट्राची योजना सगळ्या देशाने स्वीकारल्याने आज आपण सगळ्यामध्ये अग्रेसिव्ह होत चाललेलो आहोत. काही छोटी राज्य आहेत, आपलं मोठं राज्य आहे आणि म्हणून करता काही वेळेला थोडीशी अडचण निर्माण होते. पण मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या योजनेचं ध्येय धोरण जर खरोखर मनापासून जर आपण राबवली तर मला वाटतं शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामकऱ्यांसाठी ही आपली योजना अत्यंत उपयुक्त आहे. फक्त आपल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, ग्रामपंचायत ह्या सगळ्यांनी जर मनावरती घेतलं तर मला वाटतं ही योजना काही कठीण नाही, अडचणीची नाही. 1-2 बाबीच्या अडचणी आहेत, आम्हाला माहिती आहे की दिवसातून 2 वेळेला हजेरी द्यावी लागते, तीच मोठी अडचण आहे आपल्याला सांगितलेलं आहे. काही ठिकाणी मजुरांची पण अडचण निर्माण होते, आम्हाला तीही कल्पना आहे. त्याच्यावरती वाया काय मार्ग व्यवस्थित काढू शकतो आपण, कारण आमच्या विचाराधीन आहे की एक वेळेला जर हजेरी दिली तर बरं होईल. त्या दिवशी आपल्या केंद्रातल्या भाजी भाकरे मॅडम आलेल्या होत्या, त्यांच्या समोर पण आम्ही हा प्रस्ताव ठेवलेला आहे. कारण ही योजना लागू झाल्यानंतर पहिलं आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांना आम्ही आपल्या इथे एक अधिवेशन चालू होतं, त्या अधिवेशन काळामध्ये आम्ही पहिलं शिबिर आयोजित केलं देशामधलं आणि तेच शिबिराचं सगळीकडे गवगाव होऊन आता इतर पण देशामध्ये त्यांनी सुरुवात करायला म्हणजे हे घ्यायला सुरुवात केलेली आहे. ही जी योजना आहे पूर्वी योजनाने आता थोडा बदल तर झालेलाच आहे. योजना तीच आहे, त्यामध्ये व्हीबीजी रामजी म्हणजे आपल्याला विकसित भारत काय बोलतात, व्हीबीजी रामजी म्हणजे रामाचं नाव आलं म्हणून बऱ्याचशा लोकांनी काही वेळेला त्याच्यावरती चर्चा पण केली. त्या चर्चा करत असताना त्याचा फुल फॉर्म काय लोकांना कळला, काय लोकांना कळला नव्हता. मग नंतर तो कळून गेला की विकसित भारत ग्रामीण रोजगार योजना ह्या माध्यमातून त्यांना वाटलं की इथं परत रामाचं नाव आलं. आता रामाची ज्यांना ॲलर्जी होती ते थोडेसे बोलायला लागले, त्यांनी विरोध केला, पण त्यांना नंतर ते पटवून दिल्यानंतर आता कोण काही विरोध करत नाही आहेत. आणि योजना पूर्वी 266 कामं आपल्यातून केली जायची, आता 318 केलेली आहेत. मग 318 जर कामं केलेली आहेत, त्या 318 कामांचा उद्दिष्ट काय, त्यामध्ये वाढीव कामं काय ती तुम्ही पडताळा, ती तुम्ही वाचा, ती तुम्ही बघा की नेमकी पुढची कामं काय आहेत. जी मागची 266 प्लस ही त्याच्यामध्ये ऍड करून
318 झालेले आहेत. त्या 318 मध्ये काय आहेत ह्याच्यामध्ये पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे. या पुस्तिका तुम्हाला सगळ्यांना दिल्या जातील. त्याच्यामध्ये ही कामं दिलेली आहेत की ग्रामीण भागाच्या निगडीत असणारी, शेतकऱ्याच्या निगडीत असणारी, ग्रामपंचायतीच्या निगडीत असणारी, गावाच्या निगडीत असणारी ही कामं आहेत सगळी. याच्यामध्ये पहा तुम्ही पुढील जी वाढीव कामं आहेत ती तुम्ही नक्की वाचा. कालवे, चेकडॅम, गॅली प्लग, भूमिगत बंधारे, सिंचन विहिरी, मायक्रो इरिगेशन, पाणथळ जमिनी, पुनर्वसन, छतावरील पावसाचे पाणी साठवायचं आहे, ग्रामीण रस्ते, पूल, नाला, त्याला जोड रस्ते, जल जीवन मिशन कामांची देखभाल, PMYG अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणला मदत, सौर ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, कौशल्य प्रशिक्षण केंद्र व वर्कशेड, बचत गट, संघटन इमारती, दुग्ध व पशुशेड, पायाभूत सुविधा, रोपवाटिका, बांधकाम साहित्य निर्मिती, पूर, चक्रीवादळ त्याला आश्रयगृह, पूर व्यवस्थापन, जलसंरचना, आपत्तीनंतर दुरुस्ती व पुनर्बांधणी, वाऱ्यापासून संरक्षण, वृक्ष लागवड, अशी अनेक कामं ही तुमच्या ग्रामपंचायतीसाठी, तुमच्या गावासाठी उपयोगी आहेत. आता ही जर कामं आहेत त्यात तुम्हाला मजूर उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्या मजुरांना रोज आम्ही देतो आता 317 रुपये. आता 317 रुपये रोज कमी आहे. तुमच्याकडे पण MIDC येऊ घातलेले आहेत, आमच्याकडे पण MIDC आहेत. रोज जास्त आहे, 500 रुपयाच्या वरती रोजाना आहे आणि आम्ही 317 रुपये देतो. परंतु हे 317 रुपये देत असताना ही शाश्वत तुम्हाला देतोय आम्ही. पूर्वी 100 दिवस होता, आता 125 दिवस दिलेला आहे. त्याच्यामध्ये पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही विचाराधीन करतोय की महाराष्ट्र शासनाचे आणखीन थोडे पैसे त्याच्यात वाढवून 400 रुपयाच्या पर्यंत कसे आम्ही पोहोचवता येईल आणि मग ग्रामीण भागातल्या लोकांना हे पैसे 125 दिवसाचे, त्याच्यानंतर जेवढे दिवस पुढचे काय होतील ते महाराष्ट्र शासनाचे, म्हणजे अगदी 200-250 दिवस आम्ही तुम्हाला रोज वर्षाला देऊ शकतो. जर तुम्हाला जॉब कार्ड काढल्यानंतर रोज देऊ शकलो नाही त्याची आम्ही भरपाई देऊ शकतो. जर वेळेवर पैसे दिले नाहीत त्याचं व्याज पण तुम्हाला आम्ही देऊ शकतो. लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. सरपंचांनी खास करून ही बाब, जर तुम्हाला ज्या आमचा टाइम पिरियड ठरलेला आहे मग 8 दिवसातील 15 दिवस डायरेक्ट पैसे केंद्राचे तुमच्या खात्यामध्ये येणार. मध्यस्थी कोणी नाही आहे त्याच्यामध्ये, दलाल नाही, कोण नाही, काय नाही. ज्याचं नाव, ज्याचं जॉब कार्ड, ज्यांनी मजुरी केले त्याला पैसे तुमचे 15-15 दिवसांनी किंवा काय दिवस ठरतील त्याचे तुम्हाला दिले जातील. आता ह्या ह्याच्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय, कारण कुठलीही योजना नवीन येते आम्ही त्याचे फ्लॅक्स लावतो, वातावरण तयार करतो सगळं, परंतु प्रत्यक्षात चर्चा करणं, पेपरला देणं, जाहिरातबाजी करणं सगळेच बघतात अशातला भाग नाही आहे. परंतु आज अधिकारी हे तुम्हाला आम्ही, जर मला इथून आम्हाला बीडला जायचं आहे, पालकमंत्र्यांना काही ठिकाणी जायचं आहे, त्यानंतर ही कार्यशाळा चालू राहणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे आलेले आमचे अधिकारी आहेत हे तुम्हाला सविस्तर सांगतील. त्यानंतर तुम्हाला जे काय कोणाला प्रश्न उत्तर जर विचारायचे असतील, सांगायचे असतील तर तुम्ही ते सांगा, त्याची उत्तरं तुम्हाला दिली जातील. काही कामं पूर्वी दिलेली होती, मंजूर झालेली होती, परंतु ती रद्द झालेली होती, ती पुनर्जीवित करायचं काम आम्ही करतोय. कारण जेणेकरून ते हो 24च्या करतोय आम्ही, ते काळजी करू नको. तुझ्यात पप्पाने जास्त कामं ते दिली होती. म्हणजे आम्हालाही कल्पना आहे की हे जे पैसे मगाशी अध्यक्षांनी सांगितलं, आमच्या पालकमंत्र्यांनी सगळ्यांनी सांगितलं, एवन तुम्हाला माहितीसाठी सांगतो, रोज किमान 5-7 फोन आम्हाला येतात. आम्ही प्रामाणिकपणे त्यांना उत्तर, त्यांनी काम केलेलं आहे, ते फुकट पैसे मागत नाही आहेत, ते आमची जबाबदारी आहे. 5 नाही रोजचे 10 फोन आले तरी आम्ही त्यांना त्याप्रमाणे व्यवस्थित उत्तरं देतो, त्यांना सांगतो, अधिकाऱ्यांना सांगतो आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. म्हणजे आता ही जी सर्व कामं आहेत, ही जी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही बोलाल 318 कामं अशी काय आहेत, ती पुस्तकामध्ये वाचा. त्यामुळे तुम्हाला कुठलं उपयोगात आहे, काय आहे, वैयक्तिक लाभाची काय आहेत,
म्हणजे काही गावं आम्ही मॉडेल गाव केलेले आहेत. आमचे काही आदिवासी लोक पूर्वी सगळीकडं विटेच्या धंद्याला, लाकडं तोडायला, कोळसा करायला, ह्याची तुमच्या बागेची राखण करायला आमचे आदिवासी बांधव कोकणातनं पालघरपासून सगळीकडनं देशावरती येतात. आमच्या काही मास्टर लोक, गुरुजी लोकांनी त्या लोकांना सांगितलं तुमची शाळा बुडते, कारण मुलांसहित सगळ्यांना घेऊन जावं लागतं. मग तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला रोजगारच पाहिजे तर तुम्ही तुमच्या जागेत तुमच्या शेतीत करा, तुम्हाला आम्ही या रोजगार हमी योजनेच्या पूर्वीच्या योजनेतून तुम्हाला लाभ देतो. आमच्या पालघरच्या काही गावांमध्ये अशी प्रक्रिया केल्यानंतर मॉडेल गावं झालीत. त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये मग काही लोकांनी मच्छी तळ केली, काही लोकांनी कुक्कुटपालन केले, बकरी शेड घेतले, गोटे घेतले, भाजीपाला केला. त्या भागात फुलांची लागवड होते, काकड्यांची लागवड होते. त्यावेळेला आम्ही गेलो तेव्हा फुलांचा भाव होता मोगऱ्याचा 1400 रुपये किलो. त्यानं विचारलं, बोले शेठ दादरच्या मार्केटमधून लोक आमच्याकडे येतात फुलं न्यायला, जे मासे आमच्या आहेत ते लोक येतात आमच्याकडनं, मासे तलावातनं काढून ताजे मासे आम्ही वजन करून त्यांना देतो, रोख पैसे आम्हाला दिले जातात. ज्यावेळेला आदिवासीने एका तलाव खोदायला सुरुवात केली तेव्हा आदिवासींनी त्यांची चेष्टा मस्करी केली. बोला रे काय बाप जाद्याची जमीन आणि असं काय खोदून टाकतोयस. ज्यावेळेला ते तलाव पूर्ण झालं, त्याला माशाचं उत्पन्न निघायला लागलं, चांगलं उत्पन्न निघाल्यानंतर त्यांनी त्याच धर्तीवरती आणखीन दुसरं मोठं तलाव जे 1 पटीने होतं ते 3 पटीने केलं. लोकांनी पाहिलं, तिथले आता 22 तलाव झाले, ज्या त्या आदिवासींनी प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये तलाव केलं, फुल लागवड केली, फळ लागवड केली, प्रत्येकाला विहीर दिली. त्यानंतर त्यावेळेला सायकल शिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता, प्रत्येकाच्या दारामध्ये मोटरसायकल आली. आता त्या गावामध्ये 4 4 व्हीलर आल्या. विचार करा, एकही माणूस बाहेर कुठं जात नाही आहे. मग जर ते लोक करू शकतात तर आमच्या इकडे आम्ही का नाही करू शकत. फक्त मनावरती घ्यायला पाहिजे. जर तुम्ही सांगितले 4x4चा जलताराचा जो हा जलतारा तो आम्हाला वाढवून द्या, ती जबाबदारी आमची. पालकमंत्री तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला विश्वासात घेऊन ते आम्ही करतो. तुम्हाला भाजी लागवडीला, फळझाडं लागवडीला, आता झाडं लागवडीला, बांबू लागवडीला, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आम्ही पैसे देतोय ना. आता बांबू लागवडची तर अशी आहे की आमच्या कोकणामध्ये या साईडला वरती वरकत जमिनी असतात. 5 एकरला 7 लाख रुपये देतो आम्ही. 7 लाख दिल्यानंतर पुढची जी काय उत्पन्न होणार, 1ही रुपया परत द्यायचा नाही आहे. जर ते चांगलं तुम्ही उत्पन्न जोपासना केली, 5व्या वर्षी तुम्हाला त्याच्यामधून कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये 2 एकरला. मग जर असं 5 एकरचं गेलं तर 25 ते 30 लाख रुपयाच्या वरती तुम्हाला उत्पन्न भेटतं. आणि बरं बांबू तोडला परत त्याची वाढ चालूच असते. मग फळझाडं लावगडाची व्यवस्थित जोपासना केली तर तुम्हाला कायमची झाली. आता आंबा काय रे घनदाट, ते घन लावगड आंब्याची अति घन लावगड, त्याच्यामध्ये चांगलं कमी अंतरामध्ये जास्त झाडं, उत्पन्न चांगलं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देतोय. मगाशी काही लोक आले आमच्या संजय शिरसाटांच्या तिथं, आपल्या पालकमंत्र्या तिथं, ते बोलले आम्ही काही झाडं लावली. कसली? रेशीमची. रेशीमच्या झाडाला ते बोलले आम्हाला चांगलं उत्पन्न आहे. त्यांनी मग सांगितलं, आमचे हे कुठे गेले मालपाणी, त्यांच्या तिथं आले होते. त्यांनी सांगितलं की रेशीमला आम्हाला चांगला भाव मिळतोय. म्हणजे तुम्ही विचार करा, ती दुसरे कसली एक झाडाची नावं सांगितलीत, ती चांगली झाडं की त्याच्यापासून ज्या होड्या बोटी बनवल्या जातात त्या चांगल्यापैकी त्याला उत्पन्न आहे. 1 एकरमध्ये महागनी वृक्ष लागवड, मिलिया उबिया वृक्ष लागवड, रेशीम उत्पादन सर्वात जास्त कामे ह्या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत आणि जास्त पैसे ह्या माध्यमातून लोकांना भेटत आहेत. मगाशी काही आमचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य परभणीवरून आले होते, ते बिचारे सांगायला लागलेले आहेत. म्हणजे तुमची विचार असेल देणारे आम्ही बसलेलो आहोत शासन. फक्त तुम्ही प्लॅनिंगने चाला. आमचे अधिकारी, आमचे कलेक्टर, शिओ, बीडीओ सगळे ह्यांनी विश्वासात घेऊन, कलेक्टर साहेब तुम्हालाही सांगतो की नुसती तुम्ही इतर पालकमंत्र्यांची जी काय
DPTचा निधी येतो त्याच्यावरती अवलंबून राहू नका. ही जी काही कामं आहेत ही कामं जर व्यवस्थित ज्या अशा कार्यशाळा घेऊन जर सांगितल्यात आमचे अधिकारी येतील आणि तुम्हाला हवंय ते देण्याचं काम आमचं राहील. त्याचं तुम्ही काळजी करू नका. शिव मॅडम तुम्हाला पण सांगतो, कारण तुमच्या हाताखाली असणारे काम करणारे लोक जर ह्यांनी व्यवस्थित मनावरती घेतलं तर हा विकसित भारत आपल्याला करण्यामागे अडचण येणार नाही आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. मंडळी, मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पायाभूत सुविधामध्ये मागायची सांगितलं. आता आम्ही छोटे छोटे बसस्टॉप ते देतोय. अंगणवाड्या पण आम्ही देऊ शकतो, बालवाड्या करू शकतो, शाळागृह करू शकतो, जॉईंट रस्ते असे सगळेच. पण सगळ्यात महत्त्वाचा रस्ता पानन. ज्या पानन रस्त्याने जे आपल्याला पुढं आणण्याचं काम केलं, कारण आम्हाला कल्पना आम्ही बघतोय वावरं तुमची, आमचे डोळे दिपतायत. आमच्याकडे एवढी मोठी वावरं नाही आहेत. आमच्याकडे पूर्ण बघाल तर डोंगर, रायगड बोलल्यावर डोंगराचा भाग आला, मध्ये थोडी जमीन आणि त्या पुढं खाली समुद्र. त्याच्यामुळे आम्हाला जागा कमी आहे. पण आमच्या इथला एकही शेतकरी आत्महत्या करत नाही, केलं नाही. एकही आमचा शेतकरी कर्ज आतापर्यंत बुडवलेलं नाही आहे. अभिमानाने सांगतोय. तुम्हाला वाटेल काय शेठ वेगळं सांगतात, चौकशी करा. पालकमंत्र्यांनी आमच्या तिथल्या कलेक्टरना विचारावं. त्याचं कारण आहे. मंडळी, आमची मंडळी मुंबईला, पुण्याला, ठाण्याला प्रत्येक घरामध्ये आहेत, प्रत्येक काम करणारी मंडळी आहेत. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे, हे जे काय शासनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही या ग्रामीण भागातल्या जनतेला शहराकडे जाऊ नका, आपल्याच ग्रामीण भागामध्ये थांबा, तुमच्याच शेतामध्ये, तुमच्याच भातामध्ये, तुमच्याच याच्यामध्ये काम करा. मजुरी पण तुम्हालाच, उत्पन्न पण तुम्हालाच, पैसे पण तुम्हालाच. मग तुम्हाला काय पाहिजे? फक्त व्यवस्थित पुढारपण पण करा. सगळ्यांनीच शेतकरी झाले तर पुढारी कोण व्हायचं ते पण म्हणणं बरोबर आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या ज्या काय योजना आहेत ह्या तुम्ही राबवा. तुम्हाला जे जे सहकार्य मिळेल ते तुम्हाला देतो. आता दुधासाठी कोल्ड स्टोरेज ते पण आता नवीन ह्याच्यामध्ये आले, ते तुम्हाला आम्ही देतो. आठवडी बाजार कुठं पाहिजे असेल ते तुम्हाला करून देतो तिथं. अशा अनेक नवीन गोष्टी याच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही आज ही इथे पहिला कार्यक्रम घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला आता अध्यक्ष तुम्हाला 10 कोटी आम्ही दिले होते, तुम्ही आता ते वाटलेत बोललेत. आणि ह्या ज्या काय जे पैसे आहेत ते पण तुम्हालाच नाही, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला देतो. असं करू नका की संभाजीनगरवरतीच प्रेम आहे, संजय शिरसाट आहे म्हणून असं कोणी समजू नका. परंतु त्यांनी मला 75 कोटी दिलेले आहेत, तुम्हाला 100 कोटी मी देतो. तुम्हाला सांगतो त्याचं कारण आहे, कारण हे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्याचे पैसे आमच्या कामाला देतोय तो. त्याचं नाव होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याला स्पर्श केला, त्याला 100 वर्ष पुढच्या वर्षी होत आहेत. दैवसंयोगतीने तो मंत्री झाला, त्याच्या नशिबात आलं की तिथं आता पाठी कोरली जाईल की ह्या तलावाचं सुशोभीकरण कोणी केलं. तर भरत शेठच्या मागणीनुसार संजय शिरसाटने त्याला मान्यता दिली आणि जवळजवळ 56 कोटी रुपये त्या तलावाला आणि 15-20 कोटी रुपये अदरवाईज. त्याला आता परवा 18 तारखेला नेतोय, पण नुसतं नेत नाही, त्याचं स्वागत करणार, तिथं त्याला मासे खाऊ घालणार, सगळं करणार. त्याला विचारा. त्याचं कारण आहे, कारण तुमच्याकडे मासे हे नदी नाळ्याचे भेटतात, आमच्याकडे समुद्राचे खाऱ्या पाण्याचे मासे असतात, त्याला टेस्ट वेगळी असते, लक्षात ठेवा. हा, आजच्या ह्या पंचायत संमेलनाला करता याविषयी ऑनलाईन जवळपास 700 सरपंच व कर्मचारी रोजगार सेवक जॉईन आहेत. चांगली बाब आहे. परंतु मी मगाशी विचारलं, आपल्या संभाजीनगरचे 9 जिल्ह्यात एकूण गावे आहेत 1247, एकूण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि हे आहेत 868. आज रोजी काबे 5636 सुरू आहेत. आजच्या रोजी कामगार मजूर 16,123 आहेत. ह्या मजुरांची संख्या आणखीन जरी वाढली तरी चालेल, काळजी करायचं कारण नाही आहे. मला पुढच्या 2 वाजता बीड जिल्ह्याची आढावा मीटिंग अशीच घेतलेली आहे, आम्हाला तिकडे पण जायचं आहे. परंतु आजची तुमची ही कार्यशाळेला पूर्ण मार्गदर्शन होईल, त्यानंतरच तुम्ही इथनं जायचं आहे. कधीही कोणालाही कसलीही अडचण वाटली तुम्ही डायरेक्ट, आमचे अधिकारी आहेत, मी आहे, तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता.
काही अडचण नाही आहे आणि काही नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांना आणि तुम्हाला, हा रायगडचा मावळा आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. फक्त काय होतं तुमचं, हा सॉरी ते राहिलं माझ्याकडनं. रोजगार सेवक बिचारे काम करतायत तुमच्या सोबत या एपीओ पीटीओच्या बरोबर. तुम्हाला एक अर्धा दिवसातच जे काय आपलं ठरलंय, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ज्या 2024ला जे तुम्हाला आम्ही घेऊन जे काही सुरू केलेलं आहे त्याची पहिली सही साहेबांची, उपमुख्यमंत्र्यांची परवा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची सही माझ्याकडनं परवा थोडं झाली का, मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आहे. आता तुम्हाला येत्या 8-10 दिवसातच पैसे पण मंजूर करून ठेवलेले आहेत, त्याची पण काळजी करू नका. हे पैसे तुम्हाला आजच, श्रावणाचा पहिला दिवस, घरदार गाव जिल्हा सगळा सोडून तुमच्यासाठी संभाजीनगरला आलोय, लक्षात ठेवा. कारण संभाजीनगरचं नामकरण झाल्यामुळे पहिलं बोलो मान तुम्हाला देऊया. तसं रायगड हा आमचा सगळ्यात मोठा 15 तालुक्यांचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण, जिजाऊ महासाहेबांचं समाधीचं ठिकाण, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीचं ठिकाण, नरवीर शूरवीर तानाजी मालुसऱ्यांचं समाधीचं ठिकाण, स्वामी समर्थ रामदास स्वामींची शिवतर गळय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदर तळ हे माझ्या मतदारसंघात येतं. अष्टविनायकापैकी पालीचा गणपती बल्लाळेश्वर, उत्तर काशी, दक्षिण काशी हरिहरेश्वर आणि दुसरं एक गणपतीचं स्थान मढ हे आमच्या जिल्ह्यात येतात. म्हणून मी एक भाग्यवंत आमदार सांगतो या सगळ्यांना. 288 पैकी, कारण 10 ते 15 लाख लोक दरवर्षी रायगड, चौदार तळे, शिवतर गळय आणि तानाजी मालुसरेंची समाधीस्थळ ह्या ठिकाणी भेटी देत असतात. म्हणून तुम्हाला शब्द देतो. आणि येणाऱ्या उद्याचा दिवस मध्ये आहे, परवा 15 ऑगस्ट आहे, त्या 15 ऑगस्टच्या रायगडच्या मावळ्याच्या आजच तुम्हाला संपूर्ण संभाजीनगर वासियांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुमचे रोजगार सेवकांचे पैसे ह्याच महिन्यामध्ये कसे देता येतील तो पण मी प्रयत्न करतो. फक्त पालकमंत्री राहिलोय, तो फक्त आज संजय शिरसाट काय सांगतायत ते, परंतु ते पण होईल. कारण झेंडा वंदनासाठी आम्हाला रायगडला जायचं आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.